नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण डेंग्यू आणि मलेरिया या आजाराविषयी माहिती घेणार आहोत. आता डेंग्यू आणि मलेरिया कोणत्या डासापासून होते? डेंग्यू कोणत्या डासापासून होतो आणि मलेरिया कोणत्या डासापासून होतो ते पाहूया. तर अॅनाफिलिस या डासापासून मलेरिया हा आजार होतो आणि एडिस या डासापासून डेंग्यू हा आजार होतो. तर हे डास कुठे भेटतात? तर हे डास आपल्या घरातील स्वच्छ पाण्यामध्ये होतात. आता आम्ही इथे वर्गीकरण केलेलं आहे असुरक्षित ठिकाणी आणि सुरक्षित ठिकाणी. आता इथे दाखवलेले असुरक्षित इमारत. आता तुम्ही म्हणाले असुरक्षित इमारत म्हणजे काय? तर डेंग्यू आणि मलेरिया या आजाराविषयी या आजाराच्या दृष्टीने ही असुरक्षित. आता बघा इथे भंगार टाकलेलं आहे. इथे भंगार आहे, बकेट वगैरे टाकलेली ही आहे, पाण्याची टाकी आहे, तिच्यावर झाकण नाहीये, पाईप याला जाळी नाहीये. आणि घरात बघा, आता आपण हे मनी प्लांट आहेत, मनी प्लांट मध्ये आपण हे असं ठेवतो, त्याच्यामध्ये 8 दिवसात जास्त पाणी झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये डासांच्या आळ्या तयार झालेल्या आहेत. घरामध्ये आपल्या कुंडी आहे, कुंडीत आपण पाणी टाकतो, ते पाणी निचरा होऊन खाली प्लेटमध्ये येतं. आपण ते पाणी पलटी नाही करत, तर त्याच्यामध्ये 8 दिवसानंतर त्याच्यामध्ये त्या डासांच्या आळ्या तयार झालेल्या असतात. नारळ पण आपण पिऊन शहाली फेकून देतो. पावसाळ्यामध्ये काय होतं, मग त्याच्यामध्ये पाणी साचतं आणि मग त्याच्यामध्ये डासांच्या आळ्या तयार होतात. फेंगशू आहे. आता हे आहे पडीक बांधकामचं लोन आता जास्त पसरत चाललेलं आहे. त्याच्यामुळे काय की हे जे बांधकाम आहेत, पडीक बांधकाम, त्याच्यावर आपण लक्ष देत नाही. इथं प्लॅस्टिक तसंच आहे, प्लॅस्टिकवर लक्ष नाही. प्लॅस्टिक म्हणजे आपल्या घरासभोवताली पण असते, आपल्या गॅलरीमध्ये पण प्लॅस्टिक असते. तर इथं पाणी साचलेलं आहे बघा. आता याच्यामध्ये सुद्धा डासांच्या आळ्या तयार झालेल्या आहेत. तर आता हे बांधकामाचं बूट, वर्कर्स जे बूट वगैरे वापरतात ते असं टाकून देतात, हेल्मेट असं टाकून देतात, तर त्याच्यावरती लक्ष देत नाही. आता हे बघा, ही झोपडपट्टीमध्ये गेलं त्यांनी असुरक्षित झोपडी दाखवलेली आहे. झोपडपट्टीमध्ये काही झोपडीवर असं प्लेन प्लास्टिक नसतं, कुठं ते असं खाचखडगे असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा डासांच्या आळ्या तयार झालेल्या आहेत. आता बघा, एक पक्ष्यांना पाणी ठेवतो आपण, ते पण आपण पलटी करत नाहीये, 8 दिवसात जास्तच राहतं. त्याच्यामुळं हे पाणी पलटी करणं आवश्यक आहे. फ्रीजच्या पाठीमागे ट्रे, आता हे ऑटोमॅटिक आलेलं आहे, पण पहिले जे फ्रीजच्या पाठीमागे ट्रे होते त्याच्यामध्ये पाणी साचायचं. प्लास्टिक प्लेट जेवणाचे आहेत, आपण जेवतो आणि फेकून देतो. आता हे चहाचे कप आहेत बघा, पेपर कप आहेत, हे पण आपण चहा प्यायल्यानंतर असं फेकून देतो, त्याच्यामध्ये पाणी साचतं. आता पंथी झालं, मडकं झालं आणि हे वंगार झालं. आता हा ड्रम आहे, आपण घरामध्ये ड्रम ठेवतो, ड्रम मध्ये पाणी ठेवतो, पण ते काय करतो आपण, ते पाणी अर्धच काढतो. ते पूर्ण साफ केलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये सुद्धा डास अंडी टाकून त्याच्यामध्ये डासांच्या आळ्या